मॅडम फाईल. झाले ना इंटरव्ह्यूज? हो. उघडून दे ना. हां. कसे झाले? एकदम चांगले झाले मॅडम. उत्तम उत्तम कॅन्डिडेट सिलेक्ट केलेत सरांनी. मला जय म्हणाला होता जरा सगळ्या नवीन टॅलेंटला रिक्रूट करणारे यावे, यंग ब्लड, पण तरी सुद्धा तू डोळ्याखालून घाल. काय आम्हाला बायकांना अशा रिक्रुटमेंटच्या बाबतीत एक सिक्स सेन्स असतो. तुम्हा पुरुषांना जरा समजायला वेळ लागतो. ठीक आहे, जयला आता अनुभवाने येतंय सगळं. तरी आई तू एकदा बघच, एकदा डोळ्याखालून घाल. असा हट्ट असतो त्याचा. हो, त्यांचा हट्टच असतो मॅडम. म्हणजे तुम्ही ती फाईल बघितल्याशिवाय ते अप्रुव्हलच देत नाही आम्हाला. आणि सगळ्या गोष्टी घरी आल्यावर डिस्कस करतो माझ्याशी. नाही, मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट सुद्धा तुम्ही जोपर्यंत हो म्हणत नाही ते साईनच करत नाही मॅडम. ओ, आकाशचा नवीन बिझनेस आहे, नवीन व्हेंचर आहे, माझ्या मुलीच्या नावाने सुरू केलंय. त्यामुळे त्याला चांगली माणसं मिळायला हवी. म्हणजे काय मॅडम? आणि जावयाला चांगले कॅन्डिडेट्स मिळतात की नाही तर तुम्ही बघणारच ना. आणि कसं आहे, तुमचा ना अनुभव खूप मोठा आहे मॅडम. त्याच्यामुळे तुमच्या नजरेखालून सगळं गेलंच पाहिजे. तुम्ही ग्रेट आहात मॅडम. अरे जोशी, या या या. काय म्हणते शुगर? नॉर्मल आहे. थँक्यू. लायसन्सिंगचा प्रॉब्लेम आला होता मागच्या महिन्यात. आता काय बाहेरच्या युद्धाचा खूप परिणाम नाही ना आपल्या बिझनेसवर? अजून तरी सगळं ठीक आहे. मॅडम हा फिजिकल रिपोर्ट. हो, मेल केलेत तुम्ही मला? हो. ठीक आहे. आणि हे जे सरांनी चेक दिले होते, हा, सगळे चेकवर साईन केलेले आहेत. बघितला किती शहाणा मुलगा आहे तो. मी त्याला म्हटलंही नव्हतं मी येणार आहे, सही करून ठेव, तरी शहाण्या मुलाने सही करून ठेवली. कुठल्या जन्मीचं पुण्य केलं होतं म्हणून अशी 3 सुंदर मुलं मिळाली देव जाणे. मॅडम तुम्ही तुमच्या मुलांसाठी जे काही करता ना आणि करत आलेले आहे त्याच्यापुढे काहीच नाही हो. जय सर नेहमी म्हणतात माझ्यासाठी आईचा शब्द अंतिम आहे आणि म्हणून ते तुमचा शब्द कधीच पडू देत नाही. आणि तुमच्या सहाशिवाय कोणती डील फायनल होत नाही. अरे मॅडम, मी हेच बोललो ना. खरंय, माझा जय ना अगदी मॅच्युअर आणि रिस्पॉन्सिबल मुलगा आहे. आता तीच मॅच्युरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी गौतम मध्ये सुद्धा येऊ दे. त्याने थोडंसं ऑफिसमध्ये लक्ष घालू दे, स्वतःकडे लक्ष देऊ दे. एकदा त्याचं छान लग्न पार पडलं की मी या सगळ्यातून रिटायर व्हायला मोकळी. हो मॅडम, पण त्याआधी जय सरांचं लग्न, ते तयार होतील का लग्नाला? आणि त्यांनी जर हो म्हटलं मग प्रश्नच मिटला. आणि तुमच्या दोन्ही मुलांसाठी चांगल्या स्त्रियांसाठी रांग लागेल. ते काही सांगायला नको, पण खरं आमचा जय मुलगी म्हटलं की दूरच पळतो, आहे की नाही? पण गौतमसाठी मात्र मी छान मुलगी शोधणार आहे. मी बघते रिपोर्ट्स वगैरे आणि तुम्हाला सही करून पाठवते. ठीक आहे मॅडम, येतो मी. थँक्यू. हो हो मॅम, मी पण येतो. हां हां. जोशी सर. हॅलो. हां, अच्छा पोहोचला? या 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 22nd फ्लोअरला. आय एम जस्ट कमिंग आउट. वासवरी, का केलं तू असं माझ्या बरोबर? तुला माहित होतं ना तुला बघायला स्थळ येणार आहे, मग तू सांगितलं नाही का मला? बोल ना. तुला माहिती आहे ना माझं तुझ्यावर जेन्युइनली प्रेम आहे, मग अशी का वागतेस माझ्याशी? बोल ना. समायरा जे बोलते ते खोटं आहे ना? अगं बोल ना असवरी, तू गप्प काय आहेस? असवरी बोल ना काहीतरी प्लीज. ट्रेनरली गाडी चालवतोस का मूर्ख? ही गाडी नक्की कुठली तरी बाई चालवते. लायसन्स कसं मिळतं यांना काय माहित. इंडिकेटर द्यायची अक्कल नाहीये, हॉर्न नाही वाजवायचा. पिंटोक. ही बघा आली आसावरी, नवरी मुलगी. काय रे गौतम, म्हणजे तुला मुलगी पसंत आहे? हो म्हणजे काय ग आसावरी, तुला आमचा गौतम पसंत आहे ना? आसावरीचं तुझ्यावर प्रेम असतं तर तिने त्या गौतमशी लग्न करायला होकार का दिला असता?
अरे मूर्ख, झोपेत गाडी चालवतोयस का? रॉंग साईडला बाईक चालवतो मूर्ख. हा बाजूला बाजूला. गौतम गौतम हे हे गौतम डोळा बघ. हो दादा पकडा. हे गौतम हे काय करू मी, काय करू? आणि गौतमला तरी कसं सांगू की मी लग्नाला हो बोलले नाही अजून. गौतम, मला तुला सांगायचं की खरं काय आहे ते, आणि ते काय सुरू आहे तुला नाही माहित. तुला नाही माहित गौतम, मला तुला सगळं खरं सांगायचंय. मला सांगायचं की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण तू खूप श्रीमंत आहे आणि आम्ही नाही. कसं होणार आहे सगळं हे मला नाही कळत. मी काय करू? मी मम्मीला कसं समजावू? मला नाही कळत. स्वामी, स्वामी प्लीज प्लीज मदत कर. ताई, बोल ना आमच्याशी, काय प्रॉब्लेम आहे? आशुताई, तुला माहितीये ना ग मम्मी कशी आहे. तू तिला सांग ना काही प्रॉब्लेम असेल तर. तुला तो मुलगा आवडला नाहीये का? आणि तुला सांगता येत नाहीये म्हणून तू मम्मीला बोललीयस का वेळ पाहिजे म्हणून? ताई, मला ना मम्मी विचारत होती आपल्या बाईचा कोणी मित्र आहे का, पण मी तिला नाही बोलली. म्हणजे कोणीच मित्र नाहीये असं बोलली मी तिला. अगं ताई बोल ना काहीतरी. ताई बोल ना. ताई अगं थांब गप बसा ग. असेल तो मुलगा भारी म्हणून ताई काय लगेच हो बोलेल काय? गप, ताईला खाऊ दे ना आपला थोडा भाव, त्याला पण तडपू दे जरा. आणि मम्मी तडकलीये त्याचं काय? हो अनु, पण हा काय छोटा मोठा डिसिजन नाहीये ग. आपल्या ताईच्या पण काही अपेक्षा असतील की नाही तिच्या होणाऱ्या नवऱ्याकडून. ताई, तुला डायरेक्ट त्याच्याशी बोलायचंय का? हा, म्हणून तुला वेळ हवाय. आणि हो, तुला हा मुलगा आवडला नसेल ना तर काही प्रॉब्लेम नाही. मम्मीला वाटतंय तसं, पण मला माहितीये ना तुला बघायला पण खूप मुलं येतील. तर ताई, मम्मीवर चिडू नको हा. बघ ना, म्हणजे ती तिच्या जागी बरोबर आहे आणि तुझं पण बरोबरच आहे. शेवटी लग्न तुला करायचंय. पूर्ण लाईफची गॅरंटी पाहिजे ना. तुला तो मुलगा आवडला पाहिजे आणि असं तसं नाही, 100% आवडला पाहिजे. त्यामुळे तू तुला हवा तितका वेळ घे. फक्त मम्मी पप्पांवरती चिडू नको. Tonight